श्री स्वामी समर्थ मैत्रिणी, तुमचं माझ्या ज्योत्स्ना कुकिंग या यूट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे. कशात तुम्ही सर्वजणी, कसं तुमचं नक्की सांगा बरं का. सो आपण आज बनवली आहे टिफिनसाठी छान अशी कोरडी कोबी आणि फुलकोबी आणि बटाटा भाजी. फुलकोबीला इथे फ्लावर पण म्हणतात आणि आणखी काही शब्द वापरत असेल तर तुम्ही पण सांगा. पण फुलकोबी हा विदर्भातला शब्द आहे. मस्त छान बघा, छान झालेली आहे टिफिनसाठी आणि व्यवस्थित सांडू पण न होणारी आहे. त्याच्यासोबत आपण भाकरी केलेली होती, छान भाकरीला तूप लावून घेतलेलं आहे आणि ती पण आपण छान डब्यामध्ये भरलेली आहे. सो हा डब्याचा व्हिडिओ मी टाकलेला होता शॉर्टवर. चला आता आपण साहित्य आणि कृती करूया. सो डब्याची तयारी असते, त्याच्यासाठी आपण कोबी आधी रात्रीच चिरून घेतलेली आहे आणि ठेवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण कोबी बटाटा थोडासा गरम पाण्यातनं आपण काढून घेतलेला आहे. भिजवला होता 5 ते 10 मिनटं गरम पाण्यात आणि त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे. सो कढई घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपली थोडीफार कोणती ना कोणती फोडणी उरत असते, जसं डोक्याची फोडणी उरत असते, तर ती आपण त्याच्यात घातलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यात जिरं घातलं, हिंग घातलं आहे आणि त्याच्यानंतर आपण मिरची, कढीपत्ता छान चिरून घेतलेला आहे, तो पण घातलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया बघा अशी छान हे व्यवस्थित मिरची अशी छान शिजल्या गेली की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद घालूया आणि हळद घातल्यानंतर आपण त्याच्यावर छान मस्त अशी ती कोबी घालणार आहोत, जी आपण थोडी गरम पाण्यातून काढून घेतली. कारण काय असतं, ती क्लीन होऊन जाते व्यवस्थित ती भाजी. बघा आपण हळद घातलेली आहे थोडी, त्याला छान आपण मिक्स करून घेऊया फोडणीला. आणि त्याच्यानंतर आपण ती कोबी जी आपण चाळणीत काढून ठेवलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये घालूया. बघा अशा पद्धतीने कोबी आणि एक बटाटा आहे आणि त्याच्यानंतर बघा छान आपण परतून घेऊया. बघा इतकी सिंपल भाजी आहे नाही आणि खाली लागायला नको म्हणून ताट जे आपण त्याच्यावर ठेवूया, त्याच्यावर थोडं पाणी घालूया आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये मसाला किंवा तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालूया आणि त्याच्यामध्ये आपण एक टमाटा देखील घालणार आहोत. जेव्हा मिरच्या वगैरे चिरला तेव्हाच आपण सोबत टमाटा देखील चिरून ठेवलेला होता. बघा अशा पद्धतीने आपण छान परतून घेणार आहोत आधी 2 ते 3 मिनटं. कोरडी भाजी असते की तेल जास्त लागतं. बघा अशा पद्धतीने आणि ती शिजण्यासाठी आपण त्याच्यावर ताट ठेवूया आणि ताटावर थोडंसं असं पाणी घालूया, म्हणजे कसं आहे की ती भाजी खाली लागणार नाही. अशा पद्धतीने आणि छान मस्त शिजू देऊया. बघा छान झालेली आहे आपली भाजी ऑलमोस्ट. आणि त्याच्यामध्ये आपण एक टमाटा घालूया छान असा बारीक चिरून टमाटा घातला की त्याच्यानं आपण त्याला थोडंसं मीठ घालूया आणि मीठ घातलं की बघ लगेच त्या टमाट्यांना पाणी सुटेल आणि छान भाजी होणार आहे. बघा अशा पद्धतीने आपण छान होऊ देऊया, थोडं मीठ घालूया आणि आपली भाजी रेडी आहे. मग आपण त्याला छान असं डब्यामध्ये भरून घेऊया. बघा तुम्हाला भाजीमध्ये दिसत असणार छान मस्त टमाटे, बटाटे आणि कोबी आहे, हो की नाही. थोडं ते शूट करायचं राहून घेतलं आणि त्याच्यानंतर ऊन पण बघा किती छान आलेलं होतं, तर उन्हात भाजी खूप छान दिसत होती. सो अशा पद्धतीने आपला टिफिन रेडी आहे. तुम्ही पण मैत्रिणी या पद्धतीने ही भाजी करून बघा, टिफिनसाठी नक्कीच छान वाटेल आणि छान आम्ही भाकरीच खातो. सो बॅक टू डाएट. तर चला आता या व्हिडिओचं इथेच करते. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला, श्री स्वामी समर्थ.